अरे किती बी कोट्याचा बंगला असू देत, शेवटची आंघोळ कुठे? मला असं वाटलं बाथरूम मध्ये म्हणता काय बंगल्याच्या. 10 कोटीचा बंगला आहे, शेवटचा जाळायचं कोण? एका पुण्यस्मरणाला गेलतो मी, लय मोठा बंगला होता साहेबाचा, 20 कोटी रुपये बंगल्याला टाकलेले. जायचं प्रत्येकालाच आहे, पण कसं जायचं हे सांगतो आणि 5-10 मिनिटात पहिल्या चरणावीन. जायचं प्रत्येकालाच आहे. 10-20 कोटीचा बंगला होता, लय मोठा बंगला. बघून मला मी म्हणलो काय ऐश्वर्य, म्हणलो हे 20 कोटीचा बंगला बघितलं त्यांनी ते बंगला दाखवाय नेलं, ते हॉल दाखवायला नेला. म्हणलो एखाद्या गरीबाचं लग्न हे हॉलमध्ये होईल, इतका जबरदस्त बंगला होता. एवढी मोठी मोठी घरं आहेत. ते हॉल दाखवायला नेला, हॉलपर्यंत गप्पा सावना महाराज त्यांनी ते त्या हॉलमधून घेऊन गेलं, किचन मध्ये गेलं, किचन दाखवायला. आता एखाद्याने घर बांधल्यावर त्याला असते नाद दाखवायचा, काहीतरी ऐश्वर्य असते ना, ते दाखवावं लागतं, लक्षात घ्या. मग ते किचन दाखवाय गेलं, मॉडिफाय किचन होतं महिला मंडळ. आता किचनचं तुम्हाला चांगलं माहिती, बटन दाबलं की डायरेक्ट बघूला गॅसवर. हाय तसलं ते इम्पोर्टेड होतं, अमेरिकेहून मागवलेलं. 5-50 लाख रुपये नुसतं किचनलाच टाकलेली त्यांनी. सगळं एक नंबर होतं. असं बटन दाबल्यावर ट्रॉल्या बाहेर, चहाचं तर चहाचं भांड, कालवनाचं तर कालवनाचं, जत्रची बघुली वेगळी. नाही कळलं का अजून? सगळं मॉडिफाय होतं, बटन दाबले होते बाहेर यायचं. म्हणलं साहेब एकच नंबर किचन आहे, म्हणलं तुमचं नादच करायचा नाही राव. ते म्हणले महाराज आगे आगे देखो होता है क्या. म्हणलं गड्या खरंच याचं ऐश्वर्य. म्हणलं मारावं ह्याच्यात पोटाला जन्माला यावं, कसलं ऐश्वर्य म्हणलं याचं. अरे सांगा मला बिर्ला टाटा, अरे सांगा मला बिर्ला टाटा, अन बाटा कुठ है ओ, अन सांगा धनाचा साठा आमचा वाट कुठ है, सांगा धनाचा साठा आमचा वाट. जवळजवळ 1 कोटी रुपये किचनला घालवले असते शेळके महाराज त्यांनी. 1 कोटी. तुम्ही जागे कमायला मंडळ हाय तेवढं वैभव. ते किचन पर्यंत ठीक आहे, ते बेडरूमला घेऊन गेलं मला. तुम्ही जागे ना सगळे. मी काय सांगतोय, जाना सबको हे, मग शेवट कसा असावं हे लय महत्वाचं आहे. ते बेडरूम पर्यंत घेऊन गेलं. म्हणलं महाराज हे बेडरूम दिसतंय का? म्हणलो गाड्या माझ्या घराचा बी हॉल नाही रे. म्हणलो केवढे? म्हणलो म्हणला महाराज गडीभरी तर गादी बसा ना. म्हणलं बाबा आता गादी बसाय, कीर्तनाला उशीर झाला. नाही म्हणले बसा तर खरं. महाराज आदेश बाबा तुम भी रहते ना साथ में, बहुत गंमत कर रहे थे आपण. ते गादी बसतो, ते धपक्याला आत गेलो, टाणकन असं वर तुडलो. कर्लोनची गादी होती ओरिजिनल. म्हणलं महाराज ती काय साधी सुधी नाही. म्हणले 4 लाखाची गादी आहे म्हणले ती. म्हणलं साहेब वाईट वाटून देऊ नका, पण झोप किती होते जाऊ. नाही कळलं का अजून? जड जाते का लई? हे बघा येणाऱ्याला ढेकळा बी येते आणि नाही येणाऱ्याला गादी बी येत नाही. लक्ष देऊ नाही का? बरं एवढ्या होतं ठीक होतं. अविनाश महाराज मी दमलो होतो. आता म्हणलो बास गाड्या कीर्तनाची वेळ झाली. ते म्हणले महाराज आता एक शेवटच, म्हणले जरा बाथरूम दाखवून आणतो तुम्हाला. बाथरूम कोण देईन का महाराजाला दाखवायला? बाथरूमला 1 कोटी रुपये खर्च केलता. सगळी भांडी कुंडी सगळं इम्पोर्टेड अमेरिकेहून मागवलेलं सगळं. ते बाथरूम दाखवायला घेऊन गेलं. म्हणलो काय विशेष? म्हणलो साहेब बाथरूम. म्हणले इथं टावेल घेऊन जायचंच नाही, बटन दाबलं की आंघोळ करून आंग सुकूनच माणूस डायरेक्ट बाहेर. कसे थोड्या थोड्या फवारण्या करायला लागतात मध्ये, आधी रोग पडत नाही. लई चिंतन गेले लोक झोपतात. एक तर बुकाचा टायमिंग झालेला असते बरं का गायकवाड साहेब. ते बाथरूम असलं होतं, बटन दाबल्यावर टावेल घेऊन जायचं नाही, आंग पुसूनच डायरेक्ट माणूस बाहेर येतोय. म्हणलो साहेबराव एकच नंबर वैभवी. म्हणले महाराज त्याला काय थोडे पैसे घालवल्यात. म्हणलो साहेब एक प्रश्न पडला, तेवढे एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं लगेच कीर्तनाला सुरू करू आता आपण. म्हणलं मग साहेब तुमचं काय माझं काय? गड्या अरे तुमचं काय आणि माझं काय? साहेब आता ते काय होतं, कीर्तन बी त्यांच्याच घरातलं होतं. म्हणलं लय आगाव बोलायला जावं तर हे पाकिटात कपात करीन. म्हणलं लय नको. म्हणलं साहेब नाराज. म्हणले बोला की महाराज. म्हणलं साहेब तुमचं काय माझं काय? बाथरूम 1 नंबर आहे, पण शेवटची आंघोळ तुमची काय माझी काय कुठे सांगा. आता तुम्हाला विचारतोय, सांगा तुम्ही ते 1 कोटी रुपयाच्या बाथरूम मध्ये असेल भाई? जे म्हणेन ना त्याच्यात मी तर खरंच म्हणेन चव्हाण परिवाराने हे पाकिट मला भरूच नाही, डायरेक्ट त्यालाच नेऊन द्यावं. शेवटचा जाळणार कुठे? मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. तुम्ही मरून बघा,
आपली माणसं जाळाय तयार आहेत, आपली माणसं जाळायचे. इथं कुणी कुणाचं नाही गड्या. ए बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही लईच दुर्मिळ योगी. मला तर सगळे पाहुणे रावलेच आठवले माझ्या घडीवर. मागही तुम्ही सुंदर प्रमाण दिलं होते बरं का. ए खरंच इथं कुणी कुणाचं नाही. तुम्हाला माहिती आहे जीवनाचं दुःख एवढं मोठं आहे. तुम्ही कधी स्मशानभूमीत गेले ना तर आपल्याच पडलेली हाडं आणि त्या हाडावर पडलेला पाय ते हाडं बी सांगतील, ए बंदे संभल के चल, हम भी कभी इंसान थे. आम्ही बी कधी माणसं होतो रे. पाय देऊन चाललं का गड्या. ए काय जीवन आहे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे. बघू बरं तुम्ही एकदा खरंच खरंच मरून बघा. बघा लोक जाळा येतात का नाही. जाळणारी लोकांची आहेत का. आपलीच आहेत ना. खांद्यावर कुणाच्या जायचे, आपल्याच लोकांच्या जायचे ना. ए फुटाफुटी झाली की निघाली. लय जीवलं घे म्हणल्या मुक्काम करायला पाहिजे होता स्मशानभूमीत. नाही ना केला मुक्काम, निघाला लगेच. नुसता फुटायचा आवाज झाला की निघाला. अजून सांगू का जन्माचं दुःख. दवाखान्यातून माणूस गेल्यानंतर घरी येसपर्यंत त्याचं नाव बी पुसून टाकतात. लोक म्हणतात बॉडी कुडवर आली सांगा. विचारतात का नाही. इथं सोडवणार कोणी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावा. हे तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी त्याचं भजन त्याचं नामस्मरण हे सोडू शकतं. काय झाला शेवट तुकोबारायांचा. आले नाही तुकोबाराय. अरे येणार तर प्रत्येक जण होता. तुकोबाराय बी आले होते, धृतराष्ट्र बी आला होता. पण दोघांचं येणं जरी सारखं आहे पण जाणं सारखं नाही ना. लक्ष देऊ नाही का. तुकोबार अरे धृतराष्ट्र म्हणजे काय साधा होता का रसाळ महाराज. ए भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. चक्रवर्ती राजा होता. 100 पोरांचा बाप होता धृतराष्ट्र. नाही सगळी सत्ता होती. 700 श्लोक ऐकले होते धृतराष्ट्रानं. एवढं ऐश्वर्य होतं धृतराष्ट्र. पण जावं कसं लागलं ऐका. जाणं तुकोबारायांचं सांगतो, जाणं धृतराष्ट्रांचं सांगतो. आणि खरंच 5व्या ते 6व्या मिनिटाला पहिल्या चरणावर येतो. वेळेचं बंधन आहे कीर्तनाला त्या अनुषंगाने बोलणार आहे. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. चक्रवर्ती राजा होता आणि 100 पोरांचा बाप होता. हे सगळं होतं. पण भीमानं हे सगळ्या युद्धात धृतराष्ट्राची 100 पोरं मारली होती. किती पोरं मारली होती. भीमानं धृतराष्ट्राची 100 पोरं. दरवाजा एकच आहे. कोर्टात तुम्ही निघाले ना, कोर्टातला दरवाजा एकच आहे.
त्या दरवाजातून कैदी बी जातो आणि जज पण जातो, पण दोघांच्या जाण्यात फरक आहे. मी जाणं सांगतोय, लक्ष देऊन ऐका. जाताना जज जातो, जजला कसं नेत येतो, वारं घालाय 2-4 जण आहेत, फायली बिली पकडायला 1 जण आहे त्यांचा, परत तिथं अजून जाऊन सगळं व्यवस्थित हातरलेलं असतं. लोक परत वशिला लावतात, साहेब एवढी केस बघा आपली, काहीतरी करा. जजकडे पाहायचा दृष्टिकोन कसा आहे गड्या, 1 नंबर आहे. दरवाजा एकच, जज जाऊन बसला की कैद्याला बी मागून लगेच हातकडी घालून नेतात. पण कैद्याला कसं नेतात, वडीत ताडीत नेतात ना. साहेब आता तुमचा विषय हा, मी कसं बोलणार बरं का. कैद्याला कसं, त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन, गुन्हेगारच आहे त्यो. सगळी बघतानी कशी बघतात, गुन्हेगार म्हणूनच बघतात. हे हातकडी घालून नेत्यात, फरफटीत नेत्यात. आणि दरवाजा वेगळा आहे का, कोर्टाचा दरवाजा एकच आहे, पण जाणं वेगवेगळं आहे ना. जजचं जाणं वेगळं आणि कैद्याचं जाणं वेगळं. तसं धृतराष्ट्र पण आला, पण धृतराष्ट्राचं जाणं कसं आहे, साधारण नव्हता आपल्याकडे धृतराष्ट्र. 100 पोरांचा बाप होता, भारताचा सम्राट होता, सगळं राज्य सगळं मिळवलं, सत्ता होती, पण खऱ्या अर्थानं सगळं युद्ध झालं, सगळी मारली. आणि भीमानी धृतराष्ट्राची 100 पोरं मारली होती. सज्जनावर 100 पोरं मारली. धर्मराजाने सांगितलं, भीमा अरे कार गड्या 100 पोरं मारली. भीमाने सांगितलं, दादा हे धृतराष्ट्र हे सगळ्यात भयानक आहे. म्हणले 100 पोरं मारलीत, पण या आंधळ्याला बी मारणार म्हणले मी. धर्मराजाने सांगितलं, भीमा अरे त्याने काय गुन्हा केलाय गड्या, त्याचा काय दोष आहे. 100 पोरं, अरे तुला माहिती नाही दादा, हेच लय भयानक आहे. ए भीमा ऐक ना, आपण धृतराष्ट्राला घरी घेऊन जाऊ, आंधळा आहे रे त्यो, हे सोडून दे त्याला. भीमाने सांगितलं, दादा तुझं माझं पटायचं नाही, आयुष्याची भांडणं होत्यान, त्या आंधळ्याला घ्यायचं नाही, ह्योच कारणीभूत आहे. अख्ख्या बावकीत काडी लावायला एक असतोय बघा असलं. आले का तुम्ही जाग्यावर, लक्ष देऊन ऐका. भीमाने काय सांगितलं, हे खतरनाक आहे म्हणले, ह्याने 19 कोट केलाय म्हणले सगळा. धर्मराजाने सांगितलं, भीमा कसं का असता गड्या, ती आपली भावकी आहे, ती सांभाळावी लागेल बघा. ही भावकी म्हणजे लय वांगाळा, तुम्हाला वाटतंय तेवढी सोपी नाही. काय बांध सोबत घेऊन जायचंय का काय सोबत घेऊन जायचंय, पण बांधणं लयच. अजून बी कळलं नाही काय घेऊन जायचंय सोबत. जायचंय का हो पैसा पाणी घेऊन, काय वाटतं तुम्हाला, तुम्ही मी जाणार आहे का. मी बी कमवलेला पैसा माझ्या सोबत येणार नाही, तुमचा बी पैसा येणार नाही. हा प्रश्न पडलेला अब्जाधीश 10,000 ज्या कामगार हाताखाली होते त्याला प्रश्न पडला. म्हणला सुन्न झाला, तो दुःखी झाला. मला एवढा पैसा सोबत घेऊन जायचा आहे म्हणले. जाता येईल का महिला मंडळ, आई सोबत घेऊन जाता येईल पैसा कमवलेला. मला सांगेन तुमच्यापैकी कुणी कसा जायचा पैसा सोबत घेऊन, पण मी सांगतो तुम्हाला आज कसा जायचा घेऊन. गड्या हो, मग तर माझं पाकिट वाढलं पाहिजे. पैसा घेऊन सोबत जायचं हे कोणी सांगन होय तवा, मला माहिती आहे, सांगतो तुम्हाला ऐका. शेळके महाराज आपल्याला घेऊन जायचंय बरं, आपल्याला तर जायचंच पैसा घेऊन सोबत. यस मी तर जाणारच. सांगू तुम्हाला, 10,000 नोकर चाकर हाताखाली आहेत, मोठा मालक आहे कंपनीचा. प्रश्न पडला मला, एवढी संपत्ती प्रॉपर्टी, सुन्न झाला, दुःखी झाला, हे सोबत कसं घेऊन जायचं. अनाऊन्सिंग केलं, सगळ्यांना बोलवलं, म्हणले हा पैसा सोबत घ्यायचं, घेऊन जायचं. जर मला इथं कोणी सांगितलं तर म्हणले त्याला 1 कोटी रुपये बक्षीस देणार म्हणले मी. 1 कोट. एक जण म्हणला, म्हणले मालक आता बावळ्यागत करायला लागलाय वय झाल्यामुळे, पण त्याला पैसा तर सोबत घेऊन जायचं होतं. 8-10 दिवस गेले, कुणीच सांगा ना. 10 दिवसानंतर परत मीटिंग बोलावली 10,000 कामगार समोर, आणि परत सांगितलं, म्हणले हा जो मी कमवलेला पैसा हा सगळा माझ्या सोबत घेऊन जायचं. हे जर कोणी मला मंत्र दिला कसा घेऊन जायचा, हा जर मार्ग सांगितला, तर म्हणले त्याला मी 5 करोड रुपये देणार आहे. किती पैशाचं तरी बोला, 5 कोटी रुपये देणार आहे. रसाळ महाराज जायचे बरं आपल्याला घेऊन. टाळकरी तुम्हाला तर 100% घेऊन जायचे. सांग ऐका आता कसं काय घेऊन जायचे बघा, लक्ष देऊन ऐका. पक्वाचे 2 पिशव्या भरून ठेवा. आता पेटी मास्तर जायचे आपल्याला सगळं घेऊन बघा. सगळं घेऊन जायचे. ते म्हणला 5 करोड रुपये देतो म्हणला. 5 करोड. कुणी सांगाल का हो पैसा घेऊन जायचं कसं काय. आतापर्यंत कुणाला घेऊन इथं गेलोय वैजापूर मध्ये, कुठं ऐकलंय का. पण एक महात्मा त्याला भेटला, ते म्हणला मी ऐकलं, म्हणले तुमचं का नाव ऐकलं, पण म्हणले मी सांगतो पैसा कसा घेऊन जायचा. लय आनंद झाला. म्हणले तू सांगतो ना, तुला 10 कोटी रुपये देतो. तो म्हणला मला रुपये देऊ नको, तरी मी तुला सांगतो पैसा कसा घेऊन जायचा. आता ऐका, हे लय महत्वाचं सांगतोय. एवढीशा पैशात पैसा घेऊन जायचा कुणी नाही सांगणार. लक्ष देऊन ऐका सज्जन.
10 कोटी रुपये देतो म्हणला. ते म्हणला पैसे नको, पण मी सांगतो पैसा मालक. ओ साहेब मी सांगतो म्हणले खरंच हो. त्यांनी सांगायला सुरुवात केली. मला खरंच खाली बसलेल्यांनी एकाने तरी सांगा, येईन का हो घेऊन जाता? नाही जाता येईल, पण आज घेऊन जायचं आपल्याला सगळ्यांना. बघा आज या कीर्तनातून शिकायचं आपल्याला, पैसा घेऊन कस काय जायचं वरती. बघा बरं का, आता सगळे आनंद झाला. एवढा ठेवायचा आहे कुठं हेच लोकांना अजून माहितीच नाहीत पैसे किती आहेत. एवढे पैसे आहेत लोकांकडे. त्या महात्म्याने सांगितलं, म्हणले साहेब तुम्ही भारत भ्रमण करता का? म्हणले हो भारत भ्रमण करतो. म्हणले तुम्ही भारतात कुठं? म्हणले सगळ्या राज्यात जाऊन आलो बऱ्यापैकी. म्हणले पैसेच एवढेत काय करू? म्हणले जिथं पैसा टाकेल राजा बोलेन प्रजा आले. म्हणले भारताचं जाऊ द्या, तुम्ही आउट ऑफ कंट्री जाता का? देशाच्या बाहेर जाता का? म्हणले हो देशाच्या बाहेर जातो. मग समजा देशाच्या बाहेर जायचं असलं तर आता तुमच्याकडे पैसे किती आहेत पाकिटात? म्हणले असतील थोडेफार. म्हणले काढा. साहेबांनी 500ची नोट घेऊन का बाहेर काढली. म्हणले ही 500ची नोट तुम्ही कुठल्या देशात गेले? म्हणले अमेरिकेला गेलोय. म्हणले ही 500ची नोट घेऊन जाता का साहेब? साहेब म्हणले नाही जात. म्हणले का? ही 500ची नोट तिथं, मग या 500च्या नोट जा, तिथं जर नोट दिली तर चहा येईल का? म्हणले ह्याचा काहीच येणार नाही. म्हणले का? हे म्हणले 500ची नोट म्हणले अमेरिकेत चालत नाही, भारतातली चालल अमेरिकेत. मग म्हणले साहेब हे पैसे भारतातले पैसे तुम्ही अमेरिकेत कसं काय घेऊन जाता? ते म्हणले महात्मा हुशार होता बरं का. म्हणला ते तसे इथले पैसे घेऊन जायचे असेल ना तर अमेरिकेची करन्सी ही डॉलरमध्ये आणि आपली करन्सी ही रुपये इकडची. लक्ष देऊन ऐका, हे रुपये त्या डॉलरमध्ये जर कन्वर्ट करावे लागतात. म्हणजे हिकडची करन्सी जर कन्वर्ट केली तर हिकडला पैसा तिकडं चालतो. लक्षात घ्या, तिकडं डॉलर आहे. लंडनला गेले तर तिकडं पाऊंड आहे. हा लक्ष देऊन ऐका. आता कुठं काय काय सांगत नाही तुम्हाला. सगळ्या देशातली करन्सी वेगवेगळी आहे, तसं भारतातली करन्सी वेगळी आहे. मग म्हणले हिकडला एवढा पैसा तुम्ही अमेरिकेत वापरता का? नाही. म्हणले हो. मग म्हणले हिथून घेऊन जाता का? म्हणले नाही. मग म्हणले हिथं बी तसंच करायचे. हिथला पैसा स्वर्गात घेऊन जाता येतो ना? म्हणले कसं काय? म्हणले तुमच्या मुखात जर देवाचं नाम असेल, हा तुमच्या अंतःकरणात भक्ती असेल, तुमच्याकडे परमार्थ असेल तर मग तुमच्याकडे काय असेल? साहेब म्हणले माझ्याकडे पुण्याई असेल. मग म्हणले ही पुण्याई ही कन्व्हर्ट केली ना पैशात तर पुण्याई होते, ती स्वर्गात चालते. लक्षात घ्या, ही पुण्याई तिथं चालते. मग आता कुणाला किती पैसा घेऊन जायचा त्याच्या पुण्याईवर आहे. नामस्मरण घेतलं तरच येतं. किती सोपं होतं पैसा घेऊन जायचं. म्हणून म्हणलं पहिले तुम्हाला सगळ्यांना घेतलं, तुम्ही रोज नामस्मरणात येईल. मग मी कुठं सांगत होतो मी, ते 100 पोरांचा बाप होता. शेवट सांगतोय, आलोय जवळ, काळजी करू नका. 12 वाजून 11 मिनिटं झाल्यात. आता दुसऱ्याच मिनिटाला 100 पोराचा बाप होता. धृतराष्ट्राला घरी आणलं. धर्मराजाला वाटलं धृतराष्ट्राविषयी क्यू, पण भीमाच्या डोक्यात राग होता. ते धृतराष्ट्र जेवायला बसायचा आणि धृतराष्ट्र जेवायला बसला. पंचपक्वानाचं जेवण भीम नेमका जेवताना यायचा आणि सांगायचा, आंधळ्या अरे तुला लाज तरी वाटते का आमचं जेवण खायला? अरे तुझी 100 पोरं या धृतराष्ट्राने मारली. म्हणले 100 पोरं आणली तुझी, आणि तुझी 100 पोरं मारली ना, त्या 100 पोराच्या रक्ताने बनलेला हा घास आहे. आता जाईल का जेवण? काय वाटतं तुम्हाला? 100 पोरं हाणली बी सांगतो, परत जेवायचं सांगतो, त्या रक्ताने बनल्या त्याला असं पोटात कालून यायला लागलं. रोज यायचा भीम आणि धृतराष्ट्राला सांगायचा, आंधळ्या आमच्या तुकड्या जगतो ना, आता हे पंचपक्वानाचं जेवण खातो ना, तुझी 100 पोरं भीमाने मारली आणि त्या रक्ताने बनलेला घास. जेवण जाईना त्याला कस तरी व्हायला लागलं. धर्मराजा राज्यात फिरत होते. धर्मराजांनी सांगितलं धृतराष्ट्राला, म्हणले काय राज्यात कमी, जेवण वगैरे व्यवस्थित आहे? म्हणले आता काय आंब्याचा सीझन आलाय. म्हणले आता आमरसाच्या वाट्या बी येतात. म्हणले काळजी करू नका. धृतराष्ट्राने सांगितलं, राजा सगळं ठीक आहे, जेवण बी लय भारी आहे, वातावरण निसर्गरम्य सगळं चांगलंय, पण भीम नेमका जेवताना येतो आणि म्हणतो पोरं कशी मारली. लक्ष देऊ नाही का? मग काय होते ते म्हणतोय 100 पोरांच्या रक्ताने बनलेला घास म्हणून म्हणले जेवण जाईना. आता कडे अवघड झालं का? धर्मराजा म्हणला ते भीमाला बोलायचं कळत नाही. म्हणले बघा काय ना बोलायचं कळत नसते. ज्याला बोलायचं कळत नसतं ना सज्जन हो, त्याला लय महत्वाच्या मीटिंग मध्ये न्यायचं नाही. आणि ते काय माहिती का, ज्याला बोलायचं कळत नाही ना त्यालाच लय नाद असतोय बोलायचा. मी मगाशी म्हणलो ज्याला गायचं येत नाही त्यालाच गायचं लय नादी. तसे येते एखादी मोठी मिटिंग असते ना, ते मध्ये एखादी काडी टाकली की अख्खी मिटिंग बरखास्त करते. तसं भीमाचं होतं, त्याला बोलायचं कळत नव्हतं. जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है,
पर क्या बोलना चाहिए ये सीखने के लिए पूरी जिंदगी निकल जाती, अख्खं आयुष्य निघून जातं तरी माणसाला बोलायचं कळत नाही. भीमाला बोलायचं कळत नव्हतं. धर्मराजाने सांगितलं काळजी करू नका म्हणले, मी भीमाला समजून सांगतो. धर्मराजा भीमाकडे गेले. भीमा, अरे एवढा राग वैर गड्या, अरे एवढा द्वेष वय, अरे किती काय केलं तरी आपली भावकी आहे. त्याला म्हणतो बाई तुझ्या 100 पोर जेवतानी जातो आणि म्हणतो 100 पोरं मारली रक्तानी बनलेला का असे. ए भीमा, अरे किती जरी वांगाळ असली तरी भावकी जपावी लागते भीमा. तो नाही आला आपल्या लक्ष ऐक आहे ना तुमचं, येते ना लक्षात, तो नाही आला मौतीला आपल्याला जायला लागतं भीमा. भावकी बघा या अशी लय खतरनाक आहे, लक्ष देऊन ऐका. भावकी म्हणलं तुम्हाला खरंच हसायला आलं. सगळं काय काय चांगली बी आहेत पण मोस्टली लय खतरनाक काम आहे इकडे. हमारा तो गणित लय अवघडी, आम्ही तो डायरेक्ट पॅनल बदलूनच इकडं आलोय. मग आता किती भावकी सोबत राहिली असेल, सोबत घ्या तुम्ही फक्त. काय आहे माहिती का, ही दुनिया की रीत है, याद रखो. तुमच्या मागं बोलणारी माणसं उगाच बोलत नाहीत. तुम्ही मोठे झालेले असता, काहीतरी कर्तृत्व सिद्ध केलेले असतं म्हणून लोक तुम्हाला नावं ठेवत असतात. नावं ठेवली की समजायचं आपण काहीतरी केलेलं आहे. लक्ष देऊ नाही का. ए भीमा, अरे बावकी ती सांभाळावी लागते गाड्या. जेवताना सांगू नको पोरं कशी मारली. भीम लय हुशार होता, म्हणला दादा त्या आपल्या तुकड्यावर जगते ना, आपल्यात भांडणं लावतोय बघ. एक असं कुणीतरी असते काडी टाकणार. तुम्हाला सांगतो काडी टाकणारा लक्षात आला ना, आग लागायचा प्रश्न येत नाही. काडी टाकणारी आधी ओळखा बघा. काडी टाकणारी हा ते धर्मराजाने सांगितलं भीमा जाऊ नको रे बाबा, पाया पडतो. दादा जेवताना जातच नाही म्हणले, आता काळजीच नको करू. आता शेवट ऐका, धृतराष्ट्राचा शेवट सांगतो. हे धृतराष्ट्र लय हुशार होतं, भीम लय हुशार होता. दादाने सांगितलं जेवताना सांगू नये पोरं कशी मारली. हे जेवायच्या आधी 20 मिनिटं आधी गेलं आणि धृतराष्ट्राला सांगते आंधळ्या आमच्यात भांडणं लावतोय म्हणला गड्या. आता जे ताट येणार आहे जे जेवणार आहे ना, तुझी 100 पोरं म्हणले या भीमाने मारल्यात आणि तू जे जेवणार आहे तुझ्या 100 पोराच्या रक्ताने बनलेला. मला आता तुम्ही सांगा जाईल वय जेवण. त्याला पोटात कालून यायला लागलं, ते जंगलात गेलं, जंगलाला आग लागली. त्याच्या 14व्या अवतारात त्याला शाप मिळला होता. त्यांनी नागिनीच्या पिल्ल मारली होती आणि नागिन मारली, नागिन आंधळी झाली आणि 100 पिल्ल मिळली. धृतराष्ट्रात तू आंधळा होशील आणि तुझी 100 पोरं मरतील. केले कर्म तेची भोग आले, लक्षात घ्या. जे करतो ना आता तर लय फास्ट हितच भोगायचे, लक्षात घ्या. धृतराष्ट्र जंगलात होरपळून मेला. मला सांगा जाणं चांगले का वाईट आहे? वाईट आहे का चांगले? वाईटच आहे ना. याच्या विरुद्ध जीवन तुकोबारायांचे ना, भारताचे सम्राट ना चक्रवर्ती राजा. साधं सिंपल जीवन माझ्या संतांचं, पण संत बी इथं आले. प्रेम केलं समाजावर, समाजाला जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. परमार्थ केला, नामस्मरण केलं आणि मग तुकोबाराय देवाची वाट बघत बसले. ज्याला त्याला सांगितलं तुकोबारायांना आठवण येऊ लागली. पुण्याही तुकोबारायांच्या सोबत होती. तुकोबाराय सांगतात गरुडा अरे देवाला सांग ना माझा शेवट गोड करायचा आहे. गरुडाने सांगितलं माझा वशिला चालत नाही म्हणले इथं. मग कुणाकडं म्हणले लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय, पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीने सांगितलं देव झोपलेले आहेत, ते काय तुकोबाराय तुम्हाला घ्यायला येणार नाहीत. खऱ्या अर्थानं या क्षणाला तुकोबारायांचं जीवन साधन संपलं आणि साध्याच्या अवस्थेवर तुकोबाराय गेले. डोळ्यात पाणी येऊ लागलं, समाज त्रास देऊ लागला. उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर पडलं. या ठिकाणी देहाचा देह झाला, डोळ्यात पाणी आलं. देवा जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. ये ना देवा शेवट गोड करायला ये. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी
धाव रे केशवा मागे पुढे धाव रे केशवा धाव रे केशवा माया बाबा धाव रे केशवा माया बाबा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला क्या बात आहे, क्या बात आहे. जळे माझी काया लागला वनवा देवा. हे देवा, अरे माझा शेवट गोड करायला येणार का गड्या? अरे तू म्हणला होता येणार आहे. प्रत्येक संतांचा प्रत्येकाचा शेवट गोड केला माझ्या देवानं. शिवरंजनी चालू राहू द्या 2 मिनिटं. गोड केला माझा शेवट देवानं, लक्षात घ्या. तुकोबारांनी हाक दिली, जळे माझी काया लागला वणवा. प्रत्येक संतांनी कुठं ना कुठं परमार्थ केला. संत सावता महाराजांनी या ठिकाणी कांदा मुळानं भाजी अवघी विठावाई माझी. गोरोबा काकांनी हे संत गोरा आहे ज्याचा कुंभ गोरा आहे. ते संत साधारण होते का देवा? अरे भजन करायला लागले काका, हात नाही येत. संतांनी सांगितलं, नामदेवरायांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणावं. डोळे भरून आले, डोळ्यात पाणी आलं. हात चालत नाहीत, हात खुजे पडले. हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं. काय करावं समजत नाही, हाताने टाळी बसत नाही. देवाची आठवण आली. देवा, अरे सगळं घेऊन गेला का? अरे तुझ्या नामात इतका दंग झालो, लेकरं पायाखाली कधी आली कळली नाही रे देवा. पण आज माझा शेवट गोड करायला ये देवा. हे 2 गोष्टी पाहिजे होत्या. आता मागितलं नाही गोरोबा काकांनी. हा गेलेले हात मागत नव्हते, गेलेलं लेकरू मागत नव्हतं. पण देवाला माहितीये न सांगता तुम्हा कळो येते अंतर. शेवट करायला येतो, लक्षात घ्या. गोड करायला येतो, परमार्थ फलद्रूप करायला येतो. तुमच्या मुखात देवाचं नाव असेल, तुमच्या मुखात देवाविषयी साधना असेल, तुमच्याकडे परमार्थ असेल तर अडचणी नक्कीच येतील. पण अडचणी आल्यानंतर चिंता आपण नाही करायची, चिंता विठोबा करतो, लक्षात घ्या. आला गोरोबा काकांसाठी. काका, अरे काय परमार्थ तुमचा? अरे हात असलेले टाळी वाजवत नाहीत आणि तुम्ही हात नसताना टाळी वाजवता. अरे तुमची उत्कंठा माझ्याबद्दल किती. साक्षात पांडुरंग परमात्म्याने यावं आणि काकांच्या हातावर हात फिरवावा. वाजवा ना टाळी, घ्या ना नामस्मरण मुखात. तुमचा मी शेवट गोड करायला आलो. शेवट गोड करायला आले. जात धर्म पंथ नाही, उच्च नीच कुणीच नाही. देव कुणाची जात बघत नाही. कुंभार समाजा जन्माला जरी आले संत, तरी खऱ्या अर्थानं मानव जातीसाठी कार्य केलं. हात आले आणि पत्नीच्या मनात आलं, हात तर आले. पण लेकरांचं कसं काय? धावत लेकरू बी चालत आलं आणि आईला कडकडून मिठी मारते आणि मग पत्नी पाहती. काय परमार्थ? जिजाबाईंना कळलं नाही, आवलीला कळला नाही शेवटपर्यंत अधिकार. पण ज्या दिवशी विठोबानी जिजाबाईंच्या पायातला काटा काढला ना, अरे अलगत काटा काढला. मग म्हणती, खरंच हो तुमचा विठू काळा सावळा आहे, पण अडचणीचा काटा काढायला मात्र येतो. शेवट गोड करायला येतो. शेवट गोड करून गेला. तुकोबारायांनी हाक दिली आणि मग तुकोबारायांना वाटलं आता दिसो नये जना, आईसे करा नारायणा. देवाचा निरोप आला, तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. देवाले इकडं काकांचे हात आले आणि हाताने टाळी वाजवू लागले, विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. हात आलेलं विकळलं नाही, जीवनातलं दुःख गेलेलं कळलं नाही. दुःख घेऊन गेला विठोबा. तुकोबांच्या जीवनात विठोबा आला. ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनात आला. मुक्ताईला अर्धी भाकरी पाहिजे होती.
भाकरी भाकरी करून मुक्ताचं पोट भरत नव्हतं गड्या. पण मुक्ताच्या जीवनात, ज्ञानोबारायांच्या जीवनातही पांडुरंग परमात्म्याने यावं. अरे झोळ्या मोकळ्या राहिल्या यांच्या, ज्यांचे चरित्र सांगून आमच्या जोळ्यावर त्यात त्यांच्या जोळ्या गड्या मोकळ्या राहिल्या. काय परमार्थ होता यांचा. आपल्याला तर हात आहेत, त्यांना हात नसून देवानं हात दिले. मग आपल्या हाताने जर टाळी वाजवली ना तर ह्या हातात अजून कष्ट करायची देव ताकद देतो. अजून संपत्ती मिळवायची ताकद देईन, अजून कष्टानं मिळवण्याची शक्ती पांडुरंग परमात्मा देईन. आज तुमचा न माझा शेवट गोड करायला तो येणार आहे. आला देव. देवानं सांगितलं तुका आणि तुकोबाराय सांगता देवा माझा शेवट गोड करायला ये. यासाठी तुझं नाम घेतलं आयुष्यभर. यादसाठी केला होता अट्टहास. यादसाठी केला याच्यासाठी केला होता टाळी वाजवली तरी शेवट गोड होतो. कुणाचा झाला मी सांगितलं ना, काकांनी शेवट गोड केला ना टाळी वाजवून, म्हणून शेवट तिथं गोड केला. तुकोबारायांचा शेवट गोड झाला. सर्व संतांचा शेवट. पांडुरंगा आम्ही इथं तुझं नामस्मरण करतो, आमचा बी शेवट गोड कर गड्या. जिवंतपणी आमचा शेवट गोड कर. आमच्या मुखात जिवंतपणी तुझं नाव येऊ देत. आणि आम्ही देहातला प्राण जाताना पांडुरंगा तुझं मुखात, आमच्या मुखात तुझं नाव येऊ दे. खऱ्या अर्थानं आमच्या हाताने टाळी वाजवू दे, आमच्या मुखात नाव येऊ दे. आणि इथं असतानाच आमचा शेवट गोड कर. नामस्मरण करा सज्जनाओ. झालं कीर्तन. पहिल्या चरणाला वेटेश ठेवून अभंगाचं चिंतन मांडलं. एकदा मधलं भजन घेणार आहे आणि मधलं भजन झाल्यावर 2-3 मिनिटातच खऱ्या अर्थानं थोडं मायबाप सांगतो. 2-3च मिनिटात सांगणारे, वेळ कमी आहे. मला माहिती आहे खांदी भार पोटी भूक काय महाराज तुमच्या कीर्तनाचे सुख. या ठिकाणी सगळ्यांना भूक पण लागलेली असणार आहे. निश्चितच आम्ही पण सकाळी पहाटे 4-3:30 निघालेलो आहे आणि एवढ्या लांबचा प्रवास करून तुमच्यापर्यंत. आमच्या बी पाय सुजलेले आहेत, आम्हाला बी कमरत चमका निघणार आहे, सगळं होणार आहे. पाय तुमचे बी दुखणार आहेत गड्या. फक्त काय वाटतं, हे जर कीर्तन 9:15 सुरू झालं ना लवकर, मग थोडंसं लवकर थोडं चिंतनाला वेळ गावतो. प्रमाणं बी झाली पाहिजेत. खऱ्या अर्थानं मुखात नाम घ्या. नामस कीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुमच्या जीवनात तुम्हाला दुःख झालं ना, एक नाम आहे ते तुम्हाला सोडू शकतं. अनेक पापाचं दहन कर. बाकीचं लय अवघड आहे.
तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे. बघा सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी नामस्मरण घ्या. मग राधे राधे भजन घेऊ आपण. भजन घेता घेताच मी ठोबा रुक्माई जॉईन करू आणि राहिलेल्या 2-4 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्यांनी त्यांनी नामस्मरण करा. ह्याच्या त्याच्या का बघू नका कुणाचं तोंड कसं आहे, काय लोकांचं तोंड करायचं नाही. आपल्या आपल्यासाठी भजन म्हणा. महिला मंडळ तुम्ही बी भजन म्हणा. आमचं हे बघीन का नाही बघत कोणी. मी सांगितलं ना एक बार जिंदगी मस्त आनंद घ्या परमार्थाचा. बघा नामस्मरण सोपं आहे, बाकीचं लय अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे महाराज. तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघडे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे. तुझी या पार नाही गुन्हा माझी अल्पमती नारायणा अवघडे. आणि काल्याचं कीर्तन येतं लय अवघडे. तळवे तळ हात टेक डाव्या गुडघ्यान कालाच होईन इथं. ते चिंडू गेला आणि पेंद्या गेला आणि चिंडू गेला आणि बानगडी झाल्या. ते काय सोपं आहे का. इको द्या जरा. सांग पेंध्या हरीचा चेंडू. सांग पेंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा साधना पाण्यात गेला कसा. साधना पाण्यात गेला सांग पेंड्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा. सांगना पाण्यात गेला कसा. हा जीव माझा. हा जीव हा जीव माझा. हा जीव झालाय वेडा झालाय वेडा झालाय वेडा भिसा सा. पाण्यात गेला कसा. साधना पाण्यात गेला कसा. साधना पाण्यात गेला कसा. हा जीव माझा. हा जीव झालाय वेळा तिचा सांगणा. मैं भी झटके मारता इसे बीच में खाली अभी तुम चांगले गायक आहे म्हणून मी लय म्हणाला. एकदा भजन करू, त्याला आठवण करू. तो न्यायला येणार बरं सगळ्यांना. चांगलं जायचं चांगलं